नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या दुष्काळ नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकर्स समितीला सूचना. बँका आणि वित्त संस्थांची थकीत कर्जाची वसुली जलद होण्यासाठीचं विधेयक लोकसभेत सादर. उत्तराखंडमध्ये विश्वासमत चाचणीत हरीश रावत यांना बहुमत. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून सरकार स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून परतावा देण्याचा ट्रायचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ. आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा. नाना पाटेकर, विजया राजाध्यक्ष, रामदास कामत, अजय अतुल, राधाकृष्ण नार्वेकर आदी मानकरी. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. देशातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. बिहार, गुजरात आणि हरियाणा यासारख्या राज्यांमध्ये दुष्काळामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून कृषी मंत्रालयानं येत्या आठवड्याभरात बैठका घेऊन आपदग्रस्त राज्यांना मदत पुरवावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती M.B. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं याबाबत केंद्राला निर्देश दिले आहेत. केंद्रानं आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली विशिष्ट कालमर्यादेत दुष्काळग्रस्त भागात मदत पोहोचवावी असेही निर्देश दिले आहेत. दुष्काळ, पाणी टंचाई, चारा टंचाई जास्त प्रमाणात जाणवणाऱ्या भागात दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली तर प्रशिक्षित आणि साधन सामग्रीच्या सहाय्यानं या परिस्थितीवर मात करणं शक्य होणार आहे. दरम्यान दुष्काळाचं संकट ओळखून केंद्रानं अनेक पावलं उचलली असून पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन केंद्राकडून मदत पुरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यातील 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी बँकर्स समितीनं पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची 131वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्ज पुरवठ्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर अनुसूचित वाणिज्यिक बँकांचं हे प्रमाण 80% वाढण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीनं प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या बँकांनी पतपुरवठ्याचं 100% उद्दिष्ट पूर्ण केलं आहे त्या बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्याच्या स्थूल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा फक्त 10 ते 11% आहे. मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची टक्केवारी 45 ते 50 दरम्यान आहे. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांवरच नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकांवरही आर्थिक दबाव वाढतोय. शासन आणि बँकांनी समन्वयानं काम केलं तर विकास दरात वृद्धी होऊ शकेल असंही या बैठकीत सांगण्यात आलं. बँका आणि वित्त संस्थांच्या थकीत कर्जांची वसुली जलद गतीनं व्हावी या उद्देशानं केंद्र सरकारनं आज लोकसभेत एक विधेयक सादर केलं. कर्ज वसुली न्यायासनाकडे प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निपटारा जलद गतीनं व्हावा यासाठी या विधेयकात विशेष तरतूद असून बँका आणि अन्य वित्त संस्थांच्या कर्ज वसुलीसह इतर 4 कायद्यांमध्ये या विधेयकात सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. उद्योगपती विजय मल्ल्या यानं बँकांकडून घेतलेलं 9,400 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कर्ज वसुली कायद्यात तातडीनं सुधारणा करणारं हे विधेयक सादर केलं आहे. लोकसभेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक मांडल्यानंतर ते परीक्षणासाठी 30 सदस्यांच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात पाठवायला ब्रिटनचा नकार असला तरी मल्ल्यांना प्रत्यार्पणाच्या माध्यमातून परत आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. मल्ल्या यांनी कर्ज बुडवण्याबरोबरच अन्य कोणते गुन्हे केले आहेत याचा तपास करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्या प्रत्यार्पणासंबंधी ब्रिटनसोबत चर्चा करण्यात येईल असं जेटली यांनी सांगितलं. सार्वजनिक बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन परदेशात पसार झालेल्या मल्ल्या यांना अटक करण्याची मागणी आम्ही केली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडे आलेल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या तक्रारींमध्ये गेल्या वर्षी सुमारे 52% घट झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत दिली. 2014 साली आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या 62,363 तक्रारी आल्या होत्या.
तर 2015 साली आयोगाकडे 29,838 तक्रारी आल्या. हे प्रमाण सुमारे 52% कमी असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारी कामकाज परिणामकारक आणि भ्रष्टाचारमुक्त व्हावं यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलली असून त्याचाच परिणाम भ्रष्टाचाराच्या तक्रारी कमी होण्यात झाला असल्याचंही सिंग म्हणाले. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्यात यावी अशी मागणी आज लोकसभेत करण्यात आली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेविषयीच्या भावनांची दखल घेतली जाईल असं आश्वासन यावेळी सरकारच्या वतीनं संसदीय व्यवहार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलं. उत्तराखंड राज्यातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचं सरकार पुन्हा स्थापण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. उत्तराखंड विधानसभेत काल घेण्यात आलेल्या विश्वासमत चाचणीमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना 61 पैकी 33 मतं मिळाली. ही बहुचर्चित विश्वासमत चाचणी काल न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेचं ध्वनिचित्रमुद्रण सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलं होतं. त्यानुसार न्यायालयानं आज निकाल जाहीर केला. दरम्यान उत्तराखंडमधली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्याची शिफारस केंद्र सरकारनं केली आहे. कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून कोणताही परतावा मिळू शकणार नाही असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. याबाबत ट्रायनं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती RF नरिमन यांच्या पीठानं हा निर्णय दिला. संपूर्ण दूरसंचार क्षेत्र सध्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. स्पेक्ट्रमबाबत मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे कॉल ड्रॉपबाबत शुल्क लादू नये असं निवेदन या क्षेत्रातल्या कंपन्यांकडून न्यायालयाला देण्यात आलं होतं. कॉल ड्रॉप म्हणजे मोबाईलवरील संभाषण मध्येच खंडित झाल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचा बंधनकारक असल्याचा आदेश ट्रायनं यावर्षी जानेवारी महिन्यात दिला होता. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं असून मुंबईतही नेहरू विज्ञान केंद्रात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यामध्ये युवा विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना 11 मे 1998 रोजी भारतानं राजस्थानातील पोखरण इथं अणुचाचणी यशस्वी केली होती. त्या वर्षीपासून देशात आजचा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विज्ञान तंत्रज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून यावर्षी तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्टार्टअप इंडिया अशी संकल्पना देशात राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आधुनिक राहणीमानाचा अविभाज्य भाग असलेल्या तंत्रज्ञानामुळे लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सकारात्मक बदल व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून पंतप्रधानांनी जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी अटकेत असलेले भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईतल्या विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी विशेष न्यायाधीश PR भावके यांनी हे निर्देश दिले. मुंबई महापालिका ही जगातली सर्वात भ्रष्ट नगरपालिका आहे. कचरा, पाणी आणि डम्पिंग ग्राउंड यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो असा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईतल्या काँग्रेस मुख्यालयात आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेनेची सत्ता असताना भाजप खासदार शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. याबद्दल चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून महापालिका बरखास्त करावी असं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि चरणजित सिंग सप्रा उपस्थित होते. मध्य प्रदेशातल्या उज्जैन इथल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज हजेरी लावली आणि भाविकांशी संवाद साधला. ज्येष्ठ गुरुवर्य शंकराचार्य यांची जयंती असलेला आजचा दिवस हा अतिशय पवित्र असून समाजाला अध्यात्माची ओढ लावणारा आहे असं शहा यावेळी म्हणाले. राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारनं उद्योगस्नेही धोरण अवलंबलं आहे. तसंच राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखे उपक्रम राबवले आहेत. या योजनांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत केलं. इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 3ऱ्या वार्षिक परिषदेचं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांसाठी परवानग्यांची संख्या कमी करणं, उद्योगाच्या तपासणीमध्ये सुलभता आणणं, प्रशासनाचा हस्तक्षेप कमी करणं यामुळे उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्मिती राज्यात झाली असल्याचं देसाई म्हणाले.
मेक इन इंडिया अंतर्गत राज्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी 2 समित्या स्थापन केल्या असून 200 उद्योगांना भूखंडांचं वाटप केल्याचंही देसाई यांनी सांगितलं. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नवरत्न पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यंदा या पुरस्काराच्या 15व्या वर्षी साहित्यिक डॉक्टर विजया राजाध्यक्ष, रंगकर्मी रामदास कामत आणि नाना पाटेकर, संगीतकार अजय अतुल, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर विजया वाड, पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, उद्योगपती अनिल जैन, सुलेखनकार अच्युत पालव आणि समाजसेवक विजय फळणीकर यांना नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात उद्या संध्याकाळी 6 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मराठी नाट्य कलाकार गिरिजा काटदरे, दैनिक लोकमतचे संपादक दिनकर रायकर, उद्योगपती विजय कलंत्री या मान्यवरांचा समावेश होता. त्यावेळी आम्ही 3 ज्युरी होते, दूरदर्शनचे अधिकारी होते. पण मला सांगितलं पाहिजे की दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांचा आमच्यावर काही दबाव नव्हता. अतिशय पारदर्शकपणे आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे सगळी लिस्ट ठेवली होती आणि त्या लिस्टमधूनही आम्ही ह्या विजेत्यांची नावं काढलेली आहेत. चर्चा चांगली झाली, फ्रुटफुल डिस्कशन झालं आणि त्यातूनही आम्ही नावं निवडलेली आहेत. अनेक ज्येष्ठ व्यक्तींचं कार्य काम काळाच्या ओघात विस्मरणात जातं. ते काम पुन्हा एकदा नवीन पिढीच्या समोर आणण्याचं प्रयोजन हे नवरत्न पुरस्कारांचं असावं. त्याचबरोबर आत्ता सुद्धा जी मंडळी तरुण पिढी आपापल्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्तम काम करतायत त्यांनाही एक प्रोत्साहन मिळावं असंही या उपक्रमाचा एक हेतू आहे. या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या 29 मे रोजी संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. नवीन पिढी, नवीन तंत्रज्ञान, नवा विचार आणि नवा उत्साह यामुळे संपूर्ण देशभरातलं वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालाय. यामुळे युवा वर्ग आपल्या पायावर उभा राहू शकणार आहे. त्याचबरोबर इतरांनाही रोजगार देणं शक्य होणार आहे. यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं स्टार्टअप इंडियाची सुरुवात केली आहे. या योजनेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आता खूप सोपं झालंय. यासंबंधीचा एक अहवाल. जर तुमच्याकडे काही कौशल्य आणि नवीन विचार असेल तर तुमच्या स्वप्नांना पंख लागू शकतात. कोणत्याही नवीन व्यवसायाची कल्पना आणि स्टार्टअप इंडिया यामुळे तुमचा सुद्धा फेसबुकचे मार्क झुकरबर्ग किंवा फ्लिपकार्टचे सचिन बन्सल यांच्यासारख्या नव्या उद्योगपतींच्या श्रेणींमध्ये समावेश होऊ शकतो. या उद्देशाने सरकारनं नवीन कंपन्या सुरू करण्याचा मार्ग अतिशय सुकर सोपा केला आहे. स्टार्टअप कंपन्यांच्या नोंदणीचे कामही आता ऑनलाईन होऊ शकणार आहे. केवळ मोबाईलच्या एका ॲपच्या सहाय्यानं फक्त एका दिवसाच्या आत कंपनीची नोंदणी करता येऊ शकते. विशेष म्हणजे पॅन कार्ड नसलं तरी सुद्धा स्टार्टअप नोंदणी करता येऊ शकते. या नवीन व्यवसायांना प्रारंभीची 3 वर्ष कर आणि तपासणी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर श्रम आणि पर्यावरण मंत्रालयाचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. नव्या उद्योगांना सुरुवातीला निधीची कमतरता पडू नये यासाठी स्टार्टअपमध्ये 10,000 कोटींचा कोष बनवण्यात आला आहे. यापैकी दरवर्षी 2,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून 500 कोटी रुपयांची पतहमी योजना सुरू केली आहे आणि उद्योजकाने आपली मालमत्ता विकून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तर या व्यवहारातून मिळणाऱ्या भांडवल नफ्यावर कर सवलत देण्यात येणार आहे. नवनवीन कल्पना पुढे याव्यात यासाठी आता बौद्धिक स्वामित्व संपदा नोंदणी शुल्कामध्ये 80% सवलत देण्यात येणार आहे. नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशभरात 31 इन्क्युबेशन सेंटर उघडण्यात येणार असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये 4,500 जणांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं. आगामी वर्षात स्टार्टअपमधून हजारो उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल. सरकारच्या या प्रयत्नांमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांशी पहिल्यांदा संवाद साधला 15 ऑगस्ट 2014 साली आणि त्याचवेळी त्यांनी एका महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केली, ती म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. त्याविषयीचा हा वृत्तांत.
देशातल्या गावागावांमध्ये जनधन योजनेद्वारे बँक खाती उघडण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21,68,00,000 खाते उघडण्यात आली आहेत. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही योजनेला नागरिकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. ही योजना सुरू झाल्यानंतर गेल्या 1.5 वर्षात या खात्यांमध्ये 36,796 कोटी रुपये जमा झाले आहेत. योजना लागू करण्यासाठी 1,26,000हून अधिक बँक मित्रांची नियुक्ती करण्यात आली. तर या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात 1,31,000हून अधिक आर्थिक साक्षरता शिबिरे देखील घेण्यात आली. ही योजना लागू झाल्यानंतर 16 कोटी लोकांना कार्ड दिली आहेत, तर 12,33,00,000हून अधिक नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 9,42,00,000 व्यक्तींना विमा पॉलिसी तर 2,96,00,000 जणांना जीवन ज्योती पॉलिसी देण्यात आली आहे. हजारो नागरिकांनी या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेतला आहे. या योजनेच्या विमा सुविधेमुळे अनेकांना फायदा देखील मिळाला आहे. देशभरात 100 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आधार कार्ड काढली आहेत. जनधन योजनेला आधार क्रमांक जोडल्यामुळे नागरिकांना मिळणारे लाभ त्यांच्या खात्यात आता थेट हस्तांतरित होणार आहेत. सरकार आणि लाभार्थी यांच्यात कोणी मध्यस्थ न उरल्यामुळे भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसत आहे आणि हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शीना बोरा हत्याकांडातला एक आरोपी इंद्राणी मुखर्जीचा वाहन चालक श्यामवर राय याची या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा असून त्यानं तसा अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात येत्या 17 मे रोजी सीबीआय आपली भूमिका न्यायालयात मांडणार आहे. राय याला आज न्यायालयात हजर करण्यात आला नाही, मात्र त्याच्या न्यायालयीन कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातल्या अन्य आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 17 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विकास कामं सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केलं आहे. या विकास कामांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या दुर्घटनेत बेघर झालेल्यांपैकी सुमारे 35 कुटुंबांना पावसाळ्यापूर्वी निवारा उपलब्ध करून देण्याचं नियोजन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे भूखंडाचं सपाटीकरण, गावाची आधार भिंत बांधणं, अंतर्गत रस्ते बांधणं, वृक्षारोपण करणं, स्मृतिवन बांधणं, प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम, भूमिगत नाला बांधण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामांच्या दर्जाची तपासणी तज्ज्ञांच्या संस्थेकडून करण्यात येत आहे. सध्या या भागात अस्तित्वात असलेल्या वृक्षांचं संवर्धन करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसंच स्थानिक जैवविविधतेला अनुकूल असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे नियोजन करण्यात आल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातली दुष्काळाचा फटका वन्य प्राण्यांना बसत असून प्राणी स्थलांतरित होताना दिसत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वन्यजीवांनाही टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. बीड जिल्ह्यात नायगाव इथं एकमेव मयूर अभयारण्य असून त्यामध्ये मोर, नीलगाय, कोल्हे, हरिण असे 4,500 प्राणी आहेत. दुष्काळामुळे अभयारण्यातली पाणवठे कोरडे पडल्यामुळे त्यामध्ये वन्यजीव विभागाकडून टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे. पाण्याच्या शोधार्थ प्राणी वसाहतीकडे स्थलांतरित होत आहेत. 300 हेक्टर क्षेत्रातल्या या अभयारण्यात पाणवठ्यापर्यंत टँकर नेण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गैरसोय होतीये. वन्यजीवांना खाद्यान्नाची वानवा जाणवत असल्यानं अभयारण्यातील मोर गावात येत आहेत. या मोरांसाठी जंगलात पाण्याबरोबरच खाद्याचीही व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दुष्काळ आहे आमच्याकडं आणि मोरांसाठी पाणी नाही, खाद्य नाही. अधिकारी लोकांनी त्यासाठी काही सुविधा केली पाहिजे. पाणी नसल्यामुळं मोर सध्या इथं राहिले नाहीत. सध्या टंचाई असल्यामुळं टँकरला पण जवळपास पाणी मिळत नाही. 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून टँकरद्वारे पाणी आणून त्या वन्य प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे आणि पाण्याचे सोर्स आटल्यामुळं पाणी वेळेवर मिळणं कठीण झालेलं आहे. सेंद्रिय पद्धतीनं शेती करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी जळगावमध्ये आत्मा या संस्थेअंतर्गत सेंद्रिय खत निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात 3 वर्षांच्या कालावधीत 3,500 हेक्टरवर सेंद्रिय शेतीग्राम विकसित केलं जाणार आहे.
या बीडी कंपोस्टमध्ये आपण आपल्या शेतातील ज्या तुरखाट्या, पैकाट्या, केळीची पत्ती, दसकट वगैरे जे काही कुजवता येण्यासारखं आहे हे सर्व आपण कुजवून आणि 3 महिन्यामध्ये यापासून चांगलं तयार खत होतं. अशा पद्धतीनं आपण जिल्ह्यामध्ये जवळपास 850 डेपो लावलेले आहेत आणि या 850 डेपो पासून आपल्याला जवळपास 850 मेट्रिक टन चांगलं सेंद्रिय खत तयार होईल. यासाठी इथल्या शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण देण्यात येत आहे. आम्ही बायोडायनामिक डेपो केला. त्याला कृषी विभागामार्फत आम्हाला अनुदानावर कल्चर मिळाले. बायोडायनामिक डेपोची लांबी 8 फूट आणि रुंदी 4 फूट असं डेपो आम्ही जवळजवळ गावामध्ये 35 डेपो तयार केलेले आहेत आणि त्याचा फायदा आम्ही आमच्या स्वतःच्या शेतामध्ये सर्व मिळून आम्ही आमच्या शेतामध्येच ते कल्चर टाकत असतो. या खतांच्या वापरामुळे जमिनीची नैसर्गिक आणि जैविक सुपीकता टिकून राहते. पिकांच्या उत्पादनात वाढ होते. सध्या 50 शेतकरी गटांद्वारे 850 खत डेपोंमधून 850 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. हवामान. आज राज्यात पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि लातूर शहर परिसरात दुपारी पावसानं हजेरी लावली. लातूरमध्येही सध्याही रिमझिम पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबई परिसरात हवामान अंशतः ढगाळ राहील तर उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 27. नागपूर 42, 26. पुणे 39, 21. औरंगाबाद 39, 26. नाशिक 38, 23. कोल्हापूर 39, 24. रत्नागिरी 34, 26. सोलापूर 43, 27. आणि अमरावती कमाल 41, किमान 26 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या दुष्काळ नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकर्स समितीला सूचना. बँका आणि वित्त संस्थांची थकीत कर्जाची वसुली जलद होण्यासाठीचं विधेयक लोकसभेत सादर. उत्तराखंडमध्ये विश्वासमत चाचणीत हरीश रावत यांना बहुमत. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून सरकार स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कॉल ड्रॉपसाठी ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून परतावा देण्याचा ट्रायचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ. आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा. नाना पाटेकर, विजया राजाध्यक्ष, रामदास कामत, अजय अतुल, राधाकृष्ण नार्वेकर आदी मानकरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तंत्रज्ञान दिनाचं औचित्य साधून या क्षेत्रात भारत देश करत असलेली प्रगती आणि भविष्यातली वाटचाल या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक वैभव नरवडे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपला सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.